सो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या ट्रॅव्हल मेट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे की बऱ्याच वेळा यूट्यूबवर मेसेज येतात की एव्हिएशन फायर ब्रिगेड जे आहे ते कसं जॉईन केलं जातं. सो एव्हिएशन फायर ब्रिगेड जॉईन करण्यासाठी बेसिकली तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत. एक तर दिल्ली, कोलकाता आणि रायबरेली. दिल्ली आणि कोलकाता FTC आणि FSTC हे दोन्ही एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंडर येतात आणि जे रायबरेलीचं सेंटर आहे ते GMRच्या अंडर येतं. ते उत्तर प्रदेशमधून तुम्हाला तिथे जे सेंटर आहे तिथून तुम्ही तो कोर्स करू शकतात. आणि यासाठी जी रिक्वायरमेंट आहे तुम्ही एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्यावर तुम्ही बघू शकता. आणि जो BTC हा कोर्स आहे त्याची 4 मंथ्सची ड्युरेशन आहे आणि यानंतर तुम्ही ॲज अ असिस्टंट फायर फायटर किंवा फायर फायटरची पोस्ट तुम्हाला मिळू शकते. आणि जर तुम्हाला एव्हिएशनमध्येच कंटिन्यू जर फ्युचर करायचं असेल सो तुम्ही ही फर्स्ट स्टेप आहे. ह्या फर्स्ट स्टेपमुळे तुम्ही एव्हिएशनचा जो पहिला टप्पा आहे तो तुम्ही जडू शकता. आणि ह्यानंतर तुम्हाला बरेच त्यामध्ये फायरमॅनशिप आहे आणि अजून इम्प्रूव्ह म्हणजे जसे तुम्ही सब ऑफिसरचा कोर्स जो आहे तो त्यातून करू शकता. आणि तुम्हाला स्टेट फायर ब्रिगेड रिलेटेड पण इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगायला विसरू नका. आणि ह्याआधी पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे स्टेट फायर ब्रिगेड रिलेटेड. नेक्स्ट व्हिडिओ पण आपण स्टेट फायर ब्रिगेड पण बनवायचा ट्राय करू. आणि जी रिक्वायरमेंट आहे एज्युकेशनची रिक्वायरमेंट आहे ती पण मी त्यात सांगायचा प्रयत्न करेन. आणि आता ह्या ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान स्टेट फायर ब्रिगेडच्या ज्या गव्हर्नमेंट रिकग्नाइज जे सेंटर आहे महाराष्ट्र शासनाचं तिथून ती वॅकन्सी जी आहे रिक्रुटमेंट ती निघणार आहे. आणि तो जो फायरमॅनचा कोर्स आहे त्याचे 6 मंथ्सचं ड्युरेशन आहे. सो ती पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला त्यात सांगण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.